जम्मू काश्मीर येथे नुकतीच 25वी ज्युनियर नॅशनल रिदमिक जिम्नॅस्टिक कॉम्पिटिशन झाली. या कॉम्पिटिशनमध्ये ठाण्यातल्या मुलींनी अतिशय उज्ज्वल यश मिळवलं. फिनिक्स जिम्नॅस्टिक अकॅडमीच्या या विद्यार्थिनींनी पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे अतिशय धवल अशा प्रकारचं यश मिळवलं आहे. फिनिक्स जिम्नॅस्टिक अकॅडमीचं जर कॉन्ट्रीब्युशन सांगायला गेलं तर साधारणपणे गेले 10 ते 11 वर्षामध्ये ठाणे शहराला अभिमान वाटेल अशा प्रकारची कामगिरी या फिनिक्स जिम्नॅस्टिक अकॅडमीच्या माध्यमातून झालेली आहे. या संस्थेने आत्तापर्यंत 800पेक्षा जास्त मेडल्स आणले आहेत आणि शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी रिदमिक जिम्नॅस्टिकचे धडे दिले आहेत. पूजा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली फिनिक्स जिम्नॅस्टिक अकॅडमीचं सगळं काम चालतं. पूजा सुर्वे या शिवछत्रपती पुरस्काराच्या विजेत्या आहेत. त्याचप्रमाणे त्या राज्य क्रीडा पुरस्काराच्या देखील विजेत्या आहेत. त्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, आंतरराष्ट्रीय पंच आहेत आणि कोच देखील आहेत. रिदमिक जिम्नॅस्टिकच्या संदर्भात आज बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर त्या आहेत. पूजा, आपलं स्वागत आणि अभिनंदनसुद्धा. थँक्यू. मी आता मगाशी तुमच्या सगळे विद्यार्थिनी बघत होतो, सगळे आता सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत, कारण तुमच्या विद्यार्थ्यांनी कामगिरी देखील तशीच केली आहे. आत्ता जी नॅशनल चॅम्पियनशिप झालेली आहे जम्मू काश्मीरला रिदमिक जिम्नॅस्टिकच्या संदर्भातली, त्यात तुम्ही बक्षिसांची अक्षरशः लयलूट केली आहे. तुम्ही 8 सुवर्ण पदकं कमावलेले आहेत, त्याचप्रमाणे रौप्य आणि कांस्य पदकं देखील तुम्ही कमावलेले आहेत. काय सांगाल, सेलिब्रेशनचा मूड आहे? ह्याचं सिलेक्शन सगळ्यात प्रथम म्हणजे पुण्या इथे झालं होतं आणि महाराष्ट्रभर मुली आल्या होत्या. त्यातून 3 पोझिशन्स होत्या फक्त महाराष्ट्र स्टेटमधून नॅशनलला जाण्यासाठी आणि त्या तिन्ही पोझिशन्सवरती गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ संयुक्ता काळे, किमया कारले आणि रिया खिलारे या तिन्ही माझ्या आणि मानसीच्या अंडर शिकणाऱ्या फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकॅडमीच्या मुली आहेत. ठाण्याच्या रहिवासी आहेत आणि त्या सिलेक्ट झाल्या. तिथे जाऊन त्यांनी इतकी छान कामगिरी केली की ऑलराऊंड टीम चॅम्पियनशिप्स आणि ॲप्रेटिसेस गोल्ड मेडल्स, सिल्वर मेडल्स आणि ब्रॉन्झ. सो अराउंड 8 गोल्ड, 3 सिल्वर अँड 3 ब्रॉन्झ मेडल्स घेऊन महाराष्ट्राला विजेतेपद आणून दिले. त्याचबरोबर खेलो इंडिया सिलेक्शन ट्रायल्समध्ये आपली इंटरनॅशनल प्लेयर ठाण्याची अस्मी बडदे, समिका ठोंबरे नॅशनल प्लेयर, स्पृहा साहू आणि अन्वी नार्वेकर या 4 मुलींनी देखील दैदिप्यमान कामगिरी करून आपला ठसा उमटवलेला आहे. पूजा, मला तुला थोडंसं मागे घेऊन जायचं आहे की आज मी आता इंट्रोडक्शन देताना 800 पदकं आहेत, शेकडो विद्यार्थ्यांना तू घडवलेलं आहे, पण रिदमिक जिम्नॅस्टिकची ही सुरुवात ठाण्यात नेमकी झाली कशी? ठाण्यामध्ये तुम्ही कशा आलात, पदार्पण कसं केलं? खरं सांगायचं तर मी कोचिंग फील्डमध्ये येणार नव्हते, बट आपले जे सगळ्यांचे लाडके सुधाकरराव चव्हाण म्हणजेच भाई काका आपले, यांचं एक विजन होतं की आज पूजा सुर्वे भारताला पूजा सुर्वे मिळाली आहे, एक अशा 100 पूजा सुर्वे आपल्या ठाण्यामध्ये घडल्या पाहिजेत. आणि त्या हेतूने एक त्यांनी प्रोजेक्टच चालू केलं, रिदमिक जिम्नॅस्टिक्स. त्यांनी मला इथे आणलं. आपले इथे सेंटर्स चालू झालेत, SVPM स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये, आर्य क्रीडा मंडळ आणि श्रीरंग विद्यालय. या तिन्ही ठिकाणी आपण आजपर्यंत 300हून अधिक प्लेयर्स घडवलेले आहेत. त्यातील 6 इंटरनॅशनल प्लेयर्स, अराउंड 40-45 नॅशनल प्लेयर्स आणि अबाव 70 स्टेट प्लेयर्स झालेले आहेत. ह्या सगळ्या मुलींनी मिळून अराउंड 800+ मेडल्स आपल्याला ठाणे शहराला मिळवून दिलेले आहेत. सो आम्हाला आर्य क्रीडा मंडळ आणि श्रीरंग विद्यालय यांनी आपले त्यांच्या प्रेमायसेसमधले हॉल दिले. तिथे आम्ही ॲडव्हान्स ट्रेनिंग चालू केली आणि बघता बघता नॅशनल चॅम्पियनशिप्सला आम्ही मेडल विनर झालो. सो 2012, 13, 14, 15 आणि आजपर्यंत अशी एकही कॉम्पिटिशन नाही आहे की जिथे आम्ही गेलो आणि मेडल आणलेलं नाही आहे. प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये जाऊन विनर झालेलो आहोत आणि एखाद दुसरं मेडल नाही तर डझनभर मेडल्स आम्ही ठाणे शहराला आणलेली आहेत. ते झाल्यानंतर आमची झेप गेली आंतरराष्ट्रीय पातळीवर, ती म्हणजे एशियन चॅम्पियनशिप्स ज्युनियर आणि सिनियर. सगळ्यात पहिले 2018 साली मलेशिया येथे झाली. तिथे ठाण्याच्या किमया कदम, प्रियंका आचार्य आणि अस्मी बडदे यांनी ज्युनियर आणि सिनियर चॅम्पियनशिप्स, एशियन चॅम्पियनशिप्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
आणि त्यानंतर एक रेकॉर्ड सेट झाला 2019 ज्युनियर एशियन चॅम्पियनशिपला, ज्याच्यामध्ये आपल्याच अकॅडमीच्या संयुक्ता काळेने 7वा क्रमांक आणून क्लब्स ह्या इव्हेंटमध्ये 15.100 मार्क्स घेऊन एक रेकॉर्ड सेट केला आणि इंडियाचा फ्लॅग बेस्ट 8 कंट्रीज ऑफ द एशियन कॉन्टिनेंटमध्ये लागला. त्यावेळेला मी जजिंग पॅनलवरती बसले होते आणि माझ्या डोळ्यात अश्रू होते. मानसी टीम कोच होती आणि मानसीच्या डोळ्यात अश्रू होते. इट वॉज अ वंडरफुल मोमेंट. नक्कीच पूजाजी, तुम्ही आत्ता जे काही सांगत आहात ते खरंच कुणालाही आनंद वाटावा, हेवा वाटावा असंच हे सगळं आहे. पण गेल्या 10 ते 11 वर्षांमध्ये तुम्ही 800पेक्षा जास्त पदकं कमावलेली आहेत, तुमच्या विद्यार्थ्यांनी कमावलेली आहेत. पूर्वी ना 10वीच्या परीक्षांना एक लातूर पॅटर्न असायचा, तसा तुमचं काही फिनिक्स पॅटर्न आहे का? काय सांगाल? ऑफकोर्स आम्हाला एक प्लेअर नाही घडवायचा आहे. आज आम्हाला लिगसी ऑफ चॅम्पियन्स आमचा एक मोटो आहे, मेकिंग ऑफ द चॅम्पियन्स. सो फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये चॅम्पियन्स घडतात आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो आहे. आम्ही माझा आणि मानसीचा आमचा एकच एम होता, म्हणजे आम्ही जरी 2 बहिणी आहोत तरी मी इंग्लिशमधनं हे सेंटेन्स बोलते, 2 सिस्टर्स, 1 माइंड, 1 थॉट, मेडल फॉर द कंट्री. ह्या मोटोने आम्ही दोघींनी काम केलं. माझ्यामध्ये खूप लॉजिकल थिंकिंग आहे आणि मानसीमध्ये खूप आर्टिस्टिक थिंकिंग आहे. आमच्या दोघांचा विचाराचे जे अमाल्गमेशन झाले, आम्ही एकत्रपणा जो आलेला आहे त्याचा आज हा रिझल्ट आपल्यासमोर दिसतो आहे. अगदी, म्हणजे तुमची सगळी संस्था यापुढे देखील अशीच कामगिरी करत राहो. तुझे सगळे विद्यार्थी हे अशाच पद्धतीने पदकांची लयलूट करत राहोत, या आमच्या तुला शुभेच्छा आहेत. पण मला सांग पूजा, हे सगळं जे असतं हे सगळं एकट्या दुकट्याचं काम नसतं. याच्या पाठीमागे टीम असते, कुणाचा तरी अदृश्य हात असतो, कोणीतरी मदत करत असतं. तुम्हाला कोणी मदत केली आहे? ठाण्यामध्ये आम्हाला भाईकाकांनी आणलं, पण त्यानंतर आपले पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे सर, आमदार निरंजन डावखरे सर आणि आपले महापौर नरेश म्हस्के सर यांची खूप मोलाची मदत म्हणजे वेळोवेळी आम्हाला मिळालेली आहे. त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला की एव्हरी कॉम्पिटिशन्स नंतर मुलींना बोलवून त्यांचं फेलिसिटेशन करणं, त्यांना त्यांचे बाईट्स घेणं, त्यांना पेपरमध्ये त्यांचे न्यूज देणं, असं एक प्रोत्साहित वातावरण त्यांनी मुलींना दिलं, प्लॅटफॉर्म दिला आणि जिथे गरज लागली तिथे उभे राहिलेत. त्याचबरोबर आपले एक्स कमिशनर श्री संजीव जयस्वाल सर हे एक खांबासारखे आमच्या पाठीशी उभे राहिलेत. वेळोवेळी त्यांनी देखील आम्हाला खूप मदत केलेली आहे. फॅसिलिटीज कधी लागल्या, कधी ट्रेनिंगसाठी काही हॉल लागला किंवा काही लागलं, आम्ही त्यांना अप्रोच झालो आणि त्यांनी आम्हाला ते मिळवून दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे काका, विक्रांत चव्हाण काका आणि संदीप पासांगे काका ह्यांनी देखील आम्हाला खूप मदत केलेली आहे. तर मी ह्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देते की मी ठाणे शहराला नवीन होते, पण आज ही वेळ आली आहे की ठाणे शहराने मला उचलून धरलेलं आहे. त्यांनी जो काही सपोर्ट मला आज दिलेला आहे त्याच्यामुळे मी ही उत्तुंग भरारी मी आज घेऊ शकले. हे एक माझं एकटीचं श्रेय नाही, मी तर म्हणेन की हे माझं टीमवर्क आहे. जिथे जिथे ज्यांचा सपोर्ट लागला, भासला, त्यांनी तो दिला आणि आज आम्ही ह्या भरारी घेऊ शकलेलो आहोत. पूजा सुर्वे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. Shobha Medico, flat 18% discount on branded medicines. We are first in Maharashtra to give flat 18% discount in retail outlets. Free home delivery across Thane, Mulund, Kalwa, Mumra. Fully functional outlets. Medicines, critical care, cancer medicines, surgical and body support, injections, diapers, OT, ECG essentials and insulin. Call Shobha Medico 985-986-1818. Shobha Medico.
सणासुदीला पक्वान्नाला ढेप आणली गुळाची, पण चिरा किसा फोडा आली वेळ पश्चात्तापाची. पितांबरीने ओळखली चिंता साऱ्या गृहिणींची आणि आणली पावडर खमंग रुचियाना गुळाची. अस्सल गोडीची केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ पावडर सर्व दुकानात उपलब्ध. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाखडी, ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. पूजाजी, हे सगळं करत असताना ज्या पद्धतीने तुमचं कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचं असतं, त्याच पद्धतीने पॅरेंट्सचा सपोर्ट देखील माझ्या मते तेवढाच महत्त्वाचा असतो. आत्ता आपल्याबरोबर काही पॅरेंट्स आहेत, त्या पॅरेंट्सशी आधी आपण बोलूया. तुमच्या संस्थेबद्दल त्यांना काय वाटतं, त्यांच्या काय अडचणी आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. माझी मुलगी किमया कारले, हिचे वडील म्हणायचा मला खूप अभिमान वाटतो आज, आणि सर्वच मुलींनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. माझं मूल जन्माला यायच्या आधी, म्हणजे मुलगा किंवा मुलगी त्याच्या आधी मी आणि माझ्या बायकोने ठरवलेलं की आमचं मूल हे स्पोर्ट्स पर्सन होईल, कॉम्पिटेटिव्ह खेळात कुठलाही खेळ असो, मग तो स्विमिंग असो किंवा. आणि लकीली पूजाताई नी जेव्हा जिम्नॅस्टिक्स इथे सुरू केलं ठाण्यात, तेव्हा माझ्या मुलीला नॅचरली जिम्नॅस्टिक्सची एक लहानपणापासूनच तिचं असं उड्या मारणं आणि हे होतं, त्यामुळे आम्ही तिला ह्याच्यात टाकलं. आणि 10 वर्ष म्हणजे वयाच्या 4थ्या वर्षापासून तिने सुरू केलं हे. तर आम्ही जेव्हा जेव्हा तिच्याबरोबर ट्रॅव्हल करतो सगळ्या कॉम्पिटिशन्ससाठी, तेव्हा आम्ही बघतो की छोट्या छोट्या शहरांमध्ये, रिमोट एरियाजमध्ये सुद्धा फॅसिलिटीज खूप चांगल्या आहेत. इंटरनॅशनल लेवलच्या कार्पेट्स और फॅसिलिटीज आहेत, ज्या आपल्या ठाण्यासारख्या ठिकाणी नाही आहेत. जे ठाणे शहर हे एवढं रिझल्ट्स देत आहे मॅक्झिमम नॅशनल लेवलला, आणि आपल्याकडे ह्या बेसिक फॅसिलिटीज जरा लॅक करत आहेत. तर ह्या मुलींना ज्या एवढ्या ऑलरेडी टॅलेंटेड आहेत, एवढे रिझल्ट्स देत आहेत नॅशनल लेवलला, त्यांना थोडंसं एक जिम्नॅस्टिक्स हॉल एक चांगला, थोडा फायनान्शियल सपोर्ट, अशा सगळ्या गोष्टी जर आत्ता ह्या स्टेजला पुरवण्यात आल्या किंवा मिळाल्या तर इंटरनॅशनल मेडल नक्कीच ह्या मुली आणू शकतील पूजाताई आणि मानसीताईच्या मार्गदर्शनाखाली, याची आम्हाला खात्री आहे. हा जो पॅरेंट्सचा विश्वास आहे तुमच्या प्रती, त्याबद्दल काय सांगाल? टू बी फ्रँक, जेव्हा मी जिम्नॅस्टिक्स सुरू केलं तेव्हा माझ्या आईबाबांनी जे काही कष्ट काढलेले आहेत मला आणि मानसीला घडवण्यासाठी, ते मी बघितलेले आहेत. सकाळी 5 वाजता उठायचं आणि जिममध्ये जायचं, त्या पुळणीवरती आपले कंडिशनिंगचे एक्सरसाइजेस करायचे. तिथून 7 वाजता शाळेत घेऊन जायचं मुलींना. 7 नंतर घरी आल्यानंतर त्यांचा 2 ते 4 अभ्यास घ्यायचा. त्याच्यासोबत घरातलंही काम करायचं. असं नाही की नुसतं मुलींचंच बघतोय, पण घरातलंही. कारण आधी खूप फॅमिली आणि करिअर ह्याच्यामध्ये विमेन्सना तर नेहमी फॅमिली प्रायोरिटी द्यायला सांगितली जायची. आत्ता थोडंफार कुठेतरी ते चेंज झालेलं आहे. पण माझी अशी इच्छा आहे की जर मुलींना स्पॉन्सरशिप किंवा काही मिळाल्या तर ते खरंच खूप सोयीचं होईल पालकांसाठी सुद्धा. कारण आज ह्या मुलींनी प्रूव्ह केलं आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला. तर मी कुठल्याही असं नॉर्मल खेळाडूंसाठी नाही, पण ह्या ज्या नॅशनल आणि इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी अपील करू इच्छिते की त्यांना जर कोणी स्पॉन्सर करू शकलं किंवा स्पॉन्सरशिप देऊ शकलं तर एक त्यांना फायनान्शियल सपोर्ट होईल, जो त्यांना इंटरनॅशनल मेडल आणण्यासाठी उपयोगी राहील. पूजा सुर्वे यांच्यासह त्यांची बहीण ही अक्षरशः सावलीसारखी असते. मानसी सुर्वे असं त्यांचं नाव आहे आणि त्या देखील ज्युनियर एशियनशिप चॅम्पियनशिपच्या इंडियाच्या त्या कोच आहेत आणि आंतरराष्ट्रीय पंच म्हणून देखील रिदमिक जिम्नॅस्टिकच्या क्षेत्रात काम करत असतात. आत्ता आपल्याबरोबर मानसी सुर्वे देखील आहेत. मानसीजी, मला सांगा की कशा पद्धतीने तुम्ही नेमकं कोचिंग देत असतात? कारण हा जो सगळा प्रत्येक विद्यार्थी, तुमच्याकडचा प्रत्येक खेळाडू हा एक वेगळं रसायन असतं, त्याला तुम्ही कसं घडवताय? आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस यश मिळतं आहे त्यावेळेस निश्चितपणे काहीतरी खास कोचिंगची पद्धत असली पाहिजे. काय सांगाल? आम्ही खूपच सायंटिफिक कोचिंग देतो आहे. आज आम्ही पूर्ण रिसर्च करून त्या मुलींना नुसतंच फिजिकल ट्रेनिंग न देता त्यांना मेंटल, सायकोलॉजिकल, त्यांचं न्यूट्रिशन सगळं आम्ही पाहून त्यांना ट्रेनिंग देत आहोत आणि त्याचेच आज आम्हाला हे रिझल्ट्स मिळत आहेत. मानसीजी, या संदर्भातल्या ज्या काही आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत, या फॅसिलिटीबद्दल तुम्ही खूप कळकळीने बोलता, त्याविषयी सांगा.
2011 सालापासून आम्ही सुरुवात केली ठाण्यामध्ये रिदमिक जिम्नॅस्टिक्स शिकवायला. आजपर्यंत जवळपास 800च्या वर सुवर्ण, रजत व कांस्य पदक आम्हाला मिळाले आहेत. भरपूर ट्रॉफीज मिळाल्या आहेत. आमचा फक्त राष्ट्रीय स्तरावर नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आमच्या मुलींनी रेकॉर्ड्स बनवले आहेत. संयुक्ता काळेने आज एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला 7व्या क्रमांकावरती येऊन भारताचा झेंडा फडकावला आहे. सो खूप अभिमान वाटतो की आज आम्ही इतकी मेहनत घेऊन आज आम्ही देशासाठी काहीतरी छान करतो आहोत. हे सर्व करताना आम्हाला जे फॅसिलिटीज मिळाले आहेत ते आम्ही म्हणजे हाईट आहे हॉलला, जागा आहे, पण तरीसुद्धा जे आंतरराष्ट्रीय स्तराचे इक्विपमेंट्स किंवा आंतरराष्ट्रीय स्तराचे जे स्टेडियम जिथे बाहेरच्या स्टेट्समध्ये प्रॅक्टिस केली जाते तशी आम्हाला अजूनपर्यंत सोय झाली नाही आहे आमच्यासाठी. जर का आज ह्या सोयींमध्ये सुद्धा आमच्या मुली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती इतके छान परफॉर्मन्सेस देऊन इतके छान रिझल्ट्स आणू शकतात, तर आज जर त्यांना एक इंटरनॅशनल लेवलचे स्टेडियम व आंतरराष्ट्रीय दराचे इक्विपमेंट्स जर का मिळालेत तर आम्ही नक्कीच भारतासाठी मेडल्स घेऊन येऊ आणि हेच आमचं ध्येय आहे आणि आम्ही त्याच्यासाठीच आज खूप कष्ट करत आहोत. तर या होत्या मानसी सुर्वे. पूजाजी, काय सांगाल? मानसी अगदी म्हणजे दो जिस्म एक जान है हम, अशा पद्धतीने तुम्ही दोघी या क्षेत्रात काम करत आहात. तेच डेडिकेशन जे तुमच्यामध्ये आहे ते मानसीमध्ये दिसून येतं. काय सांगाल मानसीबद्दल? मानसीच्या बद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे ती जेव्हा 2011मध्ये मी इथे जेव्हा सुरू केलं जिम्नॅस्टिक्स तेव्हा ती माझी स्टुडंट होती. ती नॅशनल मेडलिस्ट झाली आणि त्यानंतर तिला कोचिंग फील्डमध्ये इंटरेस्ट स्वतःहूनच डेव्हलप झाला. तिने ह्या आमच्या स्पोर्टला एक बॅले आणि कोरिओग्राफीचा एक वेगळा स्वरूप दिलेला आहे. सो जो अँगल ती तिच्या डोळ्यातनं बघू शकते तो आज मी नाही बघू शकत. त्यामुळे आमच्या दोघींचं जे अमाल्गमेशन झालं त्याचं एक सुंदर रिझल्ट म्हणजे आमच्या खेलो इंडियाच्या आणि इंटरनॅशनल ज्युनियर एशियन चॅम्पियनशिपच्या रुटीन्समध्ये आम्हाला दिसून आलेला आहे. तिने भारतामध्ये बॅले हा प्रकार आणला जो रिदमिक जिम्नॅस्टिक्सचा बेस आहे. रिदमिक जिम्नॅस्टिक्स बॅलेशिवाय होऊच शकत नाही. सो तिने जो टच आज आमच्या मुलींना दिलेला आहे त्याच्याने एक वेगळा ग्रेस त्यांच्या बॉडीमध्ये डेव्हलप झालेला आहे. नक्कीच. म्हणजे जे काही तुम्ही वर्णन केलेलं आहे आणि जे काही तुमच्या यशाचा फॉर्म्युला तुम्ही सांगितलेला आहे तो देखील निश्चितपणे अभिमानास्पद अशा प्रकारचा आहे. आपण या संदर्भात रिदमिक जिम्नॅस्टिकच्या संदर्भात आणखीही बोलणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही.
त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. पूजाजी, तुम्ही आता तुमच्या विद्यार्थ्यांविषयी खूप भरभरून बोलत आहात. आपण तुमच्या काही विद्यार्थ्यांशी बोलूया या अकॅडमीबद्दल. त्यांना काय वाटतं, तुमच्याबद्दल त्यांना काय वाटतं, आणि ओव्हरऑलच या सगळ्या गेमकडे ते कसे बघतात या संदर्भात आपण विद्यार्थ्यांशी बातचीत करीत आहोत. मी एक इंटरनॅशनल प्लेयर आहे. माझी फर्स्ट इंटरनॅशनल ही 2018मध्ये ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप. तो माझ्यासाठी खूप मोठा एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर आले खेलो इंडिया यूथ गेम्स, जे खूप प्रेस्टिजियस कॉम्पिटिशन आहे. इंडियामध्ये त्याला मिनी ऑलिम्पिक असं म्हणतात. आणि त्यात महाराष्ट्राने पाचीच्या पाची गोल्ड आणि सिल्वर आणले आहेत. मी आत्ता 14 वर्षाची आहे. मी जेव्हा 4 वर्षाची होते तेव्हा आमची रिदमिक जिम्नॅस्टिक्सची सुरुवात इथेच झाली, SVPMमध्ये. पूजाताई आणि मानसीताई यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेले 10 वर्ष रिदमिक जिम्नॅस्टिक्स शिकते आहे. आता रिसेंट जम्मू काश्मीरला जे नॅशनल्स झाले तिथे मला 1 गोल्ड, 2 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ मेडल्स मिळालेत. आणि महाराष्ट्राची टीम ऑलराऊंड फर्स्ट आलेली आहे. पूजाताई आणि मानसीताई या दोघींनी आम्हाला डेडिकेशन या शब्दाचा अर्थ शिकवला. गेल्या 2019च्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये मी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आणि क्लब्स या इव्हेंटमध्ये 7वा क्रमांक मिळवलेला आहे. 10 वर्षापासून आम्ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ट्रेनिंग करत आलो आहोत आणि स्टेट्स आणि नॅशनल्समध्ये ठाण्याच्याच मुली ने सुवर्णपदक मिळवलेले आहेत. तर आम्ही जेव्हा बाहेर दुसऱ्या स्टेटमध्ये कॉम्पिटिशन खेळायला जातो तेव्हा आम्हाला तिथे मोठे हॉल प्रॅक्टिसचे आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वगैरे बघायला मिळतं. आणि तिकडच्या मुली पण सगळ्या इंटरनॅशनल अपॅरेटससोबत प्रॅक्टिस करताना दिसतात. आणि जर आम्हाला अशी सुविधा मिळाली, प्रॅक्टिससाठी मोठे हॉल मिळाले, जागा मिळाली. आम्हाला युजली हॉलची उंची जास्त लागते रिदमिकसाठी थ्रो कॅचेस करायला. जर आम्हाला हे सगळं मिळालं तर आम्ही पण भारतासाठी नक्कीच एक आंतरराष्ट्रीय मेडल आणू. तर हे सगळे विद्यार्थी पूजा तुम्हाला ताई म्हणत आहेत. एक प्रकारचं कौटुंबिक वातावरण तुम्ही ठेवलेलं आहे. काय सांगाल, खूप अटॅचमेंट वाटते विद्यार्थ्यांची तुमच्याशी? नेहमी मी समर्थची खेळाडू आहे. समर्थ व्यायाम मंदिर शिवाजी पार्क. आणि तिथे जेव्हा आम्ही जिम्नॅस्टिक्स सुरू केलं तेव्हा आमच्या कोचेसना, आमच्यापेक्षा सिनियर असलेल्या कुठल्याही व्यक्तीला आम्ही ताई म्हणून ॲड्रेस करायचो. तीच पद्धत आज माझ्या मुलीसुद्धा मला ॲड्रेस करतात. मला आणि मानसीला ते पूजाताई आणि मानसीताई म्हणून ॲड्रेस करतात.
सो तो एक रिस्पेक्ट आहे ॲज अ बिग सिस्टर जो ते आम्हाला देतात. आणि तेवढाच एक बॉन्ड आमच्यामध्ये तयार झालेला आहे की ते कुठलेही त्यांचे टॉपिक्स असतात, जरी पेरेंट्सबरोबर शेअर नाही करू शकले तरी ते आमच्याबरोबर येऊन शेअर करतात. निश्चितपणे. आता माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे. फिनिक्स जिम्नॅस्टिक अकॅडमीचं पुढचं ध्येय काय, पुढचं पाऊल काय? फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकॅडमी हे नेहमी कॉम्पिटेटिव्ह जिम्नॅस्टिक्सला जेवढं त्यांनी महत्त्व दिलेलं आहे तेवढंच फन जिम्नॅस्टिक्सला देखील महत्त्व दिलेलं आहे. आमचा एम फिजिकल फिटनेस ऑफ ऑल. आम्ही ग्राउंड वर्कवरती पण काम करतो, आम्ही ग्रासरूट लेवलला पण काम करतो आणि आम्ही इंटरनॅशनल लेवलला कॉम्पिटेटिव्ह मेडलसाठी पण रिझल्ट ओरिएंटेड पण काम करतो. आज स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने ऑनलाईन एज्युकेशन प्रोग्राम राबवला होता कोविडच्या काळामध्ये आणि त्याचा प्रोग्राम डिरेक्टर म्हणून मला पदवी मिळाली होती, ज्याच्यामध्ये मी पूर्ण भारताला फ्री ऑफ कॉस्ट हा जिम्नॅस्टिक्स, रिदमिक जिम्नॅस्टिक्सचा खेळ त्याचं ट्रेनिंग दिलं होतं. आणि हे फुल एक ग्रासरूट लेवलला होतं, जेणेकरून सगळ्या मुलांना त्याचा फायदा होईल, त्यांची हेल्थ चांगली राहील. कारण कोविडच्या काळामध्ये हेल्थ जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं आणि जिम्नॅस्टिक्स इज सेट टू बी मदर ऑफ ऑल गेम्स. त्यामुळे ही ट्रेनिंग त्या मुलांना लाभली. त्यांचं जे काही इंटरनल ग्रोथ आहे, इंटरनल बॅलन्स आहे तो मेंटेन झाला. सेकंड, आमचा कॉम्पिटेटिव्ह लेवलला फोकस आहे, ज्याच्यामध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय लेवलला 7th पोझिशनला पोचलेलो आहोत. पण जे ध्येय आहे ते म्हणजे भारताचं मेडल, ते अजून आम्ही आणलेलं नाही आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खूप जास्त प्रयत्न करतो आहोत. आज आमच्याकडे फॅसिलिटीज नसताना किंवा किंबहुना कमी फॅसिलिटीज असताना आम्ही जर 800हून अधिक पदकं ठाण्याला आणून देऊ शकतो, ही हिंमत आम्ही ठेवतो. तर जर आम्हाला फॅसिलिटीज मिळाल्या तर भारताचं मेडल कुठेही लांब नाही, हे मला वाटतंय. तर या होत्या पूजा सुर्वे, मानसी सुर्वे, त्यांचे विद्यार्थी. रिदमिक जिम्नॅस्टिकच्या क्षेत्रामध्ये ही संस्था अतिशय प्रभावीपणे काम करत आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून ठाणे शहराला अभिमान वाटेल अशा प्रकारचा पदकांची लयलूट या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. ठाणे महानगरपालिकेने आम्हाला चांगल्या फॅसिलिटीज द्याव्या, ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या प्रकारच्या उत्तम अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फॅसिलिटीज मिळाव्या अशी माफक अपेक्षा या विद्यार्थ्यांची आहे. ठाणे महानगरपालिका ही एक संवेदनशील महानगरपालिका आहे. महानगरपालिका त्यांची अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल, यात शंका नाही. पूजा सुर्वे, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.